गरज नाही, पण तुमचं मर्जी आली बा शेवटी, आम्ही काय बोलणार आता. पोरच्या मना आता पण पोरगी तशी ऐकण्याची हाय ऐकण्यात, पण जसं म्हणेन तसं तिला देवा घ्यावा लागेल बरं का, नाही तर तुम्ही म्हणताना असं झालं आणि तसं झालं. थोड्या दिवस हाय इच्छा तर करून द्या त्यांच्या मनाने, नाही का? चांगलं दुकान बिकान घरचं काय असेल ते. आता शिक्षणाचा बी उपयोग झाला पाहिजे, त्याच्यामुळे तेवढं बी आहे. नोकरी तर नोकरी, काय तुमची मर्जी बाबा. आता चांगलं जग मोकळे, करा तुम्हाला जे करायची ती. आमचा बी पोरगा जरा बोळसराचे बरं का, हा सांभाळून घ्या तुम्ही थोडं. बोळसर म्हणजे आपल्या घराबाहेर निघला नाही कधी, बाहेर छक्क्या पंजातली माहिती नाही त्याला, जोडीदार बिडीदार तसला अजिबात नाही कधी. आपलं काम भलं तेव भलं, पण पोरगा शांत आहे एकदम. ते घरचं दुकानच बघतात का, म्हणजे दुसरं काय अजून अजून येईना बी नेमकं काय भानगडी कसं आहे काय बघितलं नाही तर हक्क तरी कसं म्हणावा. ए नाचले मोला आंब्याच्या झाला खाली नाच, काला काला कापूस फुटला जगांती वाला जमला, दिसत का नाही ढोल या पल्ल्यात. दामन जात जा की आमच्या इकून का लोलनी लागलं तुला? लागला असतं कोट आणतोय की बेकार, म्हणला म्हणून काय झालं? आणला म्हणून लागलं बोलायचं. घुसला असतं तर अरे पुढे माग पुढे बघत जा, गाडी येतात रस्त्याने, आता ठोकला असता मी तुला. तुम्ही नीट गाडी चालवत नाही, कट मारताय. आमच्या टंगलीत तुमची गाडी आलती, पुढे निघली नशीब, जीव गेला असता. गेला का? गेल्यावर बोलायचं तुम्ही. गेलं नाही बोले झालं, तिकडून गाडी आली, मी आणली घुसन ती. जाऊ द्या, गाडी गेली तेल लावत, पण तुम्ही सांगा कुठे निघाल? अहो ती काजल नाही का? कोण ती काजल नाही की तर वैशिव का? हा वैशिव कोण आहे काजल? हा आठवलं. हा तिला बघाय चाललोय. पण तुम्ही चाललाय, पण ती मुलगी नाही चांगली. चांगली नाही म्हणजे काय झालं? तुम्हाला शिंगायला काय होते सांगू? डोक्याला. ती पळून गेली ते माहिती का? कोण? आली नव्हती 20 दिवस. काजल? हा काजल. नाही राव, ती आम्हाला सांगितलेलं चांगली पोरगी म्हणून. चांगली शुद्ध कोण बी वागत, पण नंतर कळलं तुम्हाला काय नग्न झालं कोणा बरं गेली ना पळून, मग तुम्हाला सोना लावून काचके नाही. खोटं नाही बोलत तू? खोटं बोलत नाही, खरं काय पण नका सांगू राव. आता आम्ही मागल्या वेळेस पण येऊन गेलतो. अहो काय पण कशाला सांगू मोकर, मग खरंच सांगतोय. बघा तुम्हाला करायचं असलं तर तुमचं आयुष्य घोडा लागन. बघा आम्हाला नका सांगू, आम्ही निघालो. थांबा की, खरं सांगा ना काय ते, उगा लग्न मोडण राव, आधीच तर पुरी भेटत नाही तर. तुम्हाला सांगायचं खरं सांगितलंय काय? आता तुमचं तुम्ही बघा, पण तुम्हाला खोटं बोलत नाही. मी इतकं चॉकलेट आहे ना, माझ्या पोली फिदा आहेत, आणि ती माझ्या इतकी फिदा होती ना. काजल? हा काजल. खरं सांगा की मोकरा मोडण राव लग्न. माझं कसं आहे ना, कोणाचं वाटूल व्हावं नाही मला बघवत, पाहुणं चांगलं व्हावं म्हणून म्हणतोय. पाहुणं खरं आहे तुमचं, पण आता पुरी पण नाही भेटत. तुम्हाला सांगू का, हा ती माझ्या लय मारत होती, काय पण सांगता? मी होंगून बी नाही पाहिलं तिच्याकडे. मी असला बेकार माणूस आहे, आपण तिला भारी आहे. कारण मी असा चॉकलेट होऊन जायचो, केस बीस भांग बिंग दिसतंय लय भारी. चॉकलेट होते ना माझे फिदस नजर बरं, खाली जातो मी. पोलीच्या पलत नव्हते. बरं, मी बी जा. जातो, जाऊ द्या आता. एवढं सांगितलंय ते कळलं, आयुष्याला गोडा लागायचं नाही, तर नंतर लक्ष असू दे, परत भेटू कुठं तरी. शिव खरं बोलत असेल का? आणि जर खरं असलं तर त्याला वाटलं व्हायचं आमचं. दादाला सांगितलं पाहिजे चांगलं. आला तिकडे दादा. काय म्हणतात काय झालं? खाली उतर. मला नाही लग्न करायचं. अरे येडा काय तू, माणसांच्यात असं नको बोलू. मग कसं बोलू? अरे काय झालं काय पण तुला असं? तुला नाही काय माहिती? हिला विचार काय झालंय. का तुम्ही काय ओळखता का आधी एकमेकांना? नाही ओळखत मी. असं काय म्हणताय हो तुम्ही? तिला विचारा, तिच्या तोंडाला सांगा तिचं काय गुण येतं. अहो जरा शब्द व्यवस्थित वापरा तुम्ही. कसं वापराय शब्द? थांबवून थोडा वेळ. ए बाबा हे बघ, तुला पोरगी पसंत नसेल तर तसं सांग. दादा विषय पोरीचा नाही, विषय आपल्या इज्जतीचा आहे. अरे झालंय काय तुला नेमकं? आपल्या घरात कोणी कधी काळ तोंड केलं नाही, हिला विचार हिने काय केलंय. अहो पण अजून व्हायची ती तुमची, त्यातच तुम्ही असं बोलायला लागले म्हणल्यावर. असली करायचीच नाही मला. अहो पण झालंय काय ते तर नव्हते तर हिने तळ्याचं काढायला आलो होतं काय. अगं आई मला ना माहिती काय म्हणायला, मी ओळखत पण नाही त्यांना. एक मिनिट, हे तुझं काय बाबा स्पष्ट बोलित. विचारा तिच्या सगळ्या गावात तिची लपडी इथं. जरा नीट बोला, काय पण बोलू नका आमच्या. काय बोलू? काय नको बोलू? आताच मागल्या आठवड्यात 20 दिवस गायब होती, विचारा तिला. काय पण काही बोलायला लागले तुम्ही. अगो बया, खरं तीच बोललो, खरं बोलल्यावर राग येतो ना. बघा यांची तोंड कधी झाल्यात.
अहो पण तसं काय नाहीच आहे. मग कसं आहे मग कसं आहे म्हणजे येच दिवस आम्ही मेलो होतो काय तोवर मला नाही माहिती काय हा येच दिवस नव्हती दादा ही आपल्यापासून लपवते ही आपल्या गावात पाडून द्यायचं चाललंय या पोरीला अजिबात नाही चल फुट अरे इरावून फिरणं वर देव पाड्यात मग बोलवायचे ना त्यांना आम्हाला काय इथं कशाला तुम्ही आलात मुडी कुणी बोललं तुम्हाला काय गरज कोणी होती? बोलवलं म्हणजे हो का आता या अशी पण पलटायला लागल्या तुम्ही आलात ना घेऊन तुम्ही आलात ना त्यांना काय गरज होती याची आम्ही म्हणलं होतं तुम्हाला नाही नाही पण तू असं डायरेक्ट कसं काय बोलतो तुला सांगितलं कुणी का मला काय? मला माहिती आहे ना काय कोणी सांगायची गरज आहे बर का तुम्हाला ए थांब एखाद्याला पटत नाही होई काय असू नसल करायचे तर मुकाटे झक मारावं लागते असते पंचायती करावं नाही लागत किती काय ऐकलं तरी ह्यांना करायची नाही मला एवढं काय गरज आहे दोन धुवायची हा बघ आता कशी माघारी बोलत उकरीत येतोय नाही तर उकांडा उकारल्यावानी एवढ्या पंचायती करायची काय गरज आहे पटत नाही ना कटत नाही तर नीट निघायचं नाही हे बघा तो बोलतोय माहित काहीतरी असल्याशिवाय नाही बोलायचं तो तुम्ही असं कसं म्हणता काहीतरी असल्याशिवाय मी इतका वेळ गप होते तुम्ही कसं डायरेक्ट येऊन बोलू शकता असं तुम्ही बघितलं का तुमच्या डोळ्याने मला माहिती म्हणून मी सांगितलं तुम्हाला आणि तुम्हाला एवढं रागायचं कारण काय मग नसन तर असलं नसलं तरी माणसाला राग नाही यायचा असं कुठं झालंय का नसून एवढा अन्याय मानल्यावर राग नाही यायचा तुला माहिती ना दादा खरं बोललं माणसाला राग येतो बघ बरं यांच्या तोंडावर राग दिसतोय ना. नाही मी काय म्हणते उद्या मी म्हणले तुमचे 10 लफडे तुम्हाला नाही राग येणार काय कारण रागायचं नाहीच म्हणलं काय कारण आपण असं बोलताच कसं तुम्ही आमच्या पोरीची पुरीकडे बोट केलं कोणाला पण रागच येणार मग तुला तू कशावरून म्हणतो यायचं सगळं असं? दादा मी सगळं माहिती मला मी सगळं ऐकलं काय काय माहिती सगळं काय तुला अंतर्यामी काय सगळं माहिती म्हणजे त्याच्या तीनदा प्रश्नाला सरळ आपल्याला- माहिती त्यांनी 10 बाऱ्या पाट्या वाजवल्यात वजी वागवाय दिल ते हिनी याच्या जवळ तेव्हा ह्याला सारं माहिती लिखाणी तुला कशावरून माहिती नेमकं हे दादा ह्या गावात माझे काय मित्र काय कमी नाहीत आणि हिच्यावर लक्ष ठेवून लय दिवसापासून माझ्या मित्र जेव्हापासून कळालंय ना ही आईला पोरगी बाबा आपण बघायचं नाही तेव्हापासून माझ्या मित्र हिच्यावर लक्ष ठेवून येतं म्हणजे तुझ्या मित्रांनी सांगितलं वय हा ऐक लग्नाच्या आधीच एवढं चौकशाचा करतोय लग्न झाल्यावर कसा करेन हा मला लग्न नाही करायचं तू नको सांगू मला लग्नाच्या आधी जर चौकशा नाही केला तो आमच्या घरी येऊन पण अशीच माती खाशीन अहो पण असं काय नाहीच ना 50 वेळा आम्ही तेच सांगतो आमच्या खंडानात आजपर्यंत आमच्या कोणी बोट नाही उचलली तू आले आमची फार इज्जत घालशील मातीत लोक फक्त सांगायलाच असतात कळलं का हा ती कळतं आम्हाला आमचा विश्वास आहे माझ्या आमच्या मित्रांवर खानदानातल्या पुरी बी अशा नाहीत आम्हाला तुम्हाला पोरच द्यायची नाही आमची ती कळलं गावात बघून ना कळलं मला ते कळलं तुमचं कसं आहे काय हे बघ ते सगळं कळलं आपल्याला पोरगी करायची नाही ना जाऊ दे मोरदे विषय मिटला काय करायचं तुला तो पण मित्राचं ऐकतोय ना त्या मित्राला लागून ते कुत्राला तुला बी जा मित्राचं ऐकत माहिती होईल तुम्ही बोलत. किती शहाणी इथं हा, हाय बघ ना, चांगली चल शहाणी दादा यांची कुठं नादी लागतो शेण खातोय ते आणि दुसऱ्याला म्हणतोय किती शेण इथं हा अन्न पाणी खातो का नाही लोकांचं ऐकतो चारा पाणी हा लोकांचं ऐकून शेण खातो आणि एवढा बोलतो किती शेण येतं जाऊ द्या आत्या, आपल्याला म्हाताऱ्या माणसाला शेणी म्हणतोय आणि असला नागतोडा काय ते नवर देऊ कशाला का दारात उभा करायची जाऊ गेलं तर गेला जाय ना जा गेलं तर अगो हे असं कुठं नाही तुला काय करायची जागली चांगली जागा बघून आपण कशाला ह्याच्या वाचून बसायचे टप डाळून आपण आम्ही कुठं म्हणते मला करायचं त्याच्यासोबतच म्हणून हा अगो पण फुट ते काय काय बोलून गेलं आज इथं बोले उद्या कुठं दुसरीकडे मला त्याला टेन्शन आले अहो जाऊ द्या हे असले बोलणारे ना बोलत राहतात त्यांचा नाही विचार करायचा ताई जाऊ द्या नको विचार आपलं नाही करू. ना काही आपण आहे ना व्यवस्थित मग खड्ड्यात गेलं बोलणाऱ्यांना बोलून द्यायचं जाऊ द्या बोले बोले गेले वाटा जिंद्रड तुझे काय वाट एवढा काय विचार करायचा आहे बघा आपलं उद्योग किती कवी विरवून पीर पाड्यात आणि ह्यांच्या वाचून राहिले अरे तिचं आलं बाबा